सुभाष धुमाल सर. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय दापोडे गावचे दुरुबाबा पाटील प्रमुख पाहुणे. हॅलो. समोरच्या चंगाला सर मॅच लवकरात लवकर चालू करा. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सॉरी 3 नाही 3 लगे लवकर येत 3. ही पकडून 3. स्ट्राईकला आहे देवानंद पाटील आणि नॉन स्ट्राईकला चिंतावन पाटील आणि गोलंदाजीसाठी ज्ञानदेव पाटील. बघूया चांगला बॅटर रंगणार आहे मैदानामध्ये. चेंडू ढगामध्ये आणि सेफ शॉट. बघूया चेंडू खाली स्वतः करण्यात आणि 4 रन. गुड शॉट. चांगली अशी सुरुवात SP प्रतिष्ठान संघाची. दुसरा चेंडू बघूया. आता मात्र स्वीप शॉट. गुड फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षक सतीश पाटील यांच्याकडून चांगली फिल्डिंग. आता मात्र स्ट्राइक वर चिंतावन पाटील. बघूया उडवला उडवला. 4 धावांसाठी सरळ चेंडूच्या जोडीला होते चरण पाटील परंतु चेंडूने रेड जिंकली आणि 4 धावा. संघाची धाव संख्या होते ती थँक्यू डीजे. संघाची धाव संख्या किती होत्या 9 रन. लॉस ऑफ 0 विकेट. आता बघूया पहिल्या ओव्हरचा चौथा चेंडू. स्ट्राइक वर चिंतावन पाटील हा हिटर फलंदाज. पुन्हा एकदा त्याच प्रकारे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार. आता बघूया 5वा चेंडू पहिल्या ओव्हर मधला. गॅप मध्ये चेंडू आणि 2 धावा आणि धाव संख्या पोचते ती 12 वर. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू बघूया. स्ट्राइक वर देवानंद पाटील. उडवला आणि चेंडू खाली. राकेश पाटील आणि डगमग
बरोबर, एकच धाव काढली. ओव्हर समाप्त. धाव संख्या पोहोचते ती 13 धावांवर. लॉस ऑफ 0 विकेट. ओके. आता सेकंड ओव्हर घेऊन येत आहे तो सचिन पाटील, नवीन 40 प्लस संघाचा ऑलराऊंडर, चांगला खेळाडू आहे. बघूया क्षेत्ररक्षण सचिन पाटील गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकवर देवानंद पाटील. आता मात्र स्वीप शॉट बघूया आणि चेंडू जातोय तर राकेश पाटीलच्या हातामध्ये आणि एकच धावावर संतुष्ट. हॅलो, सेकंड चेंडू बघूया. उडवला आणि चेंडू खाली स्वतः कर्णधार दीनानाथ पाटील. चांगली अशी झेल आणि फलंदाज फेल. एसपी संघाची संत अशी सुरुवात. आता मात्र फलंदाजासाठी जात आहे नितीन पाटील, जुनी 40 प्लस संघाचा हार्ड हिटर फलंदाज नितीन पाटील. बघूया काय करतो आपल्या संघासाठी नितीन पाटील. उद्यापासून नाही जिम नाही, आपला सीझन आपला जिम चालू. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज नितीन पाटील. बघूया संघासाठी काय करतोय. आणि उडवला आणि चेंडू खाली सोडतात आणि झेल ड्रॉप. चांगली अशी संत सुरुवात एसपी प्रतिष्ठान संघाची आणि धाव संख्या 15 आहे एसपी संघाची आणि चेंडू झाले 3. दुसऱ्या ओव्हर मधला चौथा चेंडू बघूया स्ट्राईकवर देवानंद पाटील. आता मात्र स्वीप शॉट आणि चेंडू जातोय सतीश पाटील. चांगली अशी रनिंग, चांगला असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. धाव संख्या होती 17. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या ओव्हर मधला 5वा चेंडू बघूया. आता मात्र मिस टाइम शॉट आणि बघूया दोघांमध्ये तालमेल बिघडला आणि 2 धावा कंप्लीट. एसपी संघाची धाव संख्या होते ती 19. आता मात्र दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. एक चेंडू उद्या नंतर शेवटचा चेंडू बाकी आहे, त्याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. आता मात्र फलंदाजाच्या बॅटीला काही बॉल लागत नाही आणि निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी सचिन पाटील यांची. 2 ओव्हरी समाप्त. एसपी संघाची धाव संख्या 19. लॉस ऑफ 1 विकेट. कोणी जेवला नसेल तर जेवून घ्या.
बदामी खाली जेवणाची सोय केली आहे वीर तानाजी मंडलाने. आणि कोण जेवला नसेल तर जेवून घ्या, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. मटण वापरून यूज करा. आता मात्र मैदानामध्ये आगमन होते. डाल मुंडी नुसते खरे खरे घेऊ नका, डाल पण घ्या. खरे घेशाल तुम्ही आणि दुसरे खातील डाल, मजा नाही. आता मात्र गोलंदाजीसाठी दीनानाथ पाटील उर्फ बच्चा, वीर तानाजी ए संघाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर. गोलंदाजीसाठी आता मात्र दीनानाथ पाटील. बघूया स्ट्राइक वर आहे नितीन पाटील, जुनी 40+ संघाचा खतरनाक फलंदाज. आणि लॉंग ऑफला बघतो मी माझा सहकारी मित्र चरण रवींद्र पाटील, डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ दापोडे. नुकताच उडवला चेंडू खाली स्वतः समीर, बघूया सॉरी हर्ष पाटील. चांगला असा थ्रो. 21 धावा एसपी संघाच्या. आणि चरण सरांचा इतिहास विसरू शकत नाही. वीर तानाजी 20 संघामध्ये आम्ही खेळत असताना समोरची टीम JN1 पोगाव संघ होता. उडवलाय पॉवर प्ले मध्येच आणि चांगल्याही क्षेत्ररक्षण. गुड्रो आणि फलंदाज बाद होत आहे नितीन पाटील. आणि मोठा आदरा एसपी प्रतिष्ठान संघाला. आणि नक्कीच चरण सरांचा इतिहास मी सांगत होतो. आम्ही 2019 मध्ये पोगाव येथे JN1 पोगाव संघाने सामना आयोजित केला होता, मॅच आयोजित केल्या होत्या. त्या चषकामध्ये 3 ओव्हर मध्ये आम्हाला वीर तानाजी बी संघाला 73 ची गरज होती. आणि चरण सरांनी फलंदाजीसाठी आता आलेला आहे जीत पाटील, यंग डॅशिंग. जीत पाटील स्ट्राइकला आणि स्कोर आहे तो एसपी संघाचा 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट. सॉरी 2 ना, लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज जीत पाटील, वीर तानाजी ए संघाचा यंगस्टर. आणि चांगला असा षटकार आणि 6 धावांसाठी गुड शॉट. वीर तानाजी संघासाठी खूप गरज आहे. आता मात्र बघूया तो चेंडू पुन्हा एकदा आणि जेल सोडलेले आणि 6 धावा दिलेल्या आहेत. सचिन पाटील एक चांगला खेळाडू आहे, परंतु अशी चुकी करू शकत नाही. 34 धावा एसपी संघाच्या. तिसरा षटक चालू आहे आणि 4 चेंडू झालेले आहेत फक्त. पुन्हा एकदा हॅट्रिक होणार का षटकारांची? पुन्हा एकदा जेल ड्रॉप आणि 6 धावांसाठी सचिन पाटील यांची गच्चाळ अशी क्षेत्ररक्षण कोणी खरा करू शकत नाही. सचिन पाटील असे झेल सोडतो कारण की वीर तानाजी हे संघाचा चांगला खेळाडू होता. आता मात्र चरण पाटीलने डोक्यावर हात ठेवला आहे. चरण पाटील विचार करतोय मी तिथे का नाही. उडवला खालूनच आणि डगमग करता 2 धावा कंप्लीट.
आता मात्र गोलंदाजी साठी 3 ओव्हर पूर्ण कंप्लीट. आणि मी नुकताच सांगत होतो चरण सरांचा इतिहास. आम्हाला 73 धावाची गरज होती 3 ओव्हर मध्ये आणि त्या 73 धाव डिफेंड करताना चरण पाटील याने 63 धावा ठोकल्या होत्या 3 ओव्हर मध्ये आणि ती मॅच विजय केली होती वीरतांची बी संघाने. चेसिंग करतानाच पोगावचा हिरा. नक्कीच मी त्यांना एक नाव दिलंय पोगावचा हिरा. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय कुमार उर्फ कॅमी. सहकारी समालोचक देवेंद्र पाटील माझ्या डावख्या त्याच्या बाजूला यायचं आहे तुम्ही. गोलंदाजीसाठी समीर पाटील उर्फ छोटू. बघूया छोटा पॅकेट बडा धमाका वीर तानाजी ए संघाचा. आणि स्कोर होतो तो 3 ओव्हर नंतर 40. लॉस ऑफ 41. लॉस ऑफ 3 विकेट्स 4. आता मात्र नवीन गोलंदाज समीर पाटील आणि स्ट्राईकवर नवीन फलंदाज कुमार पाटील. बघूया चांगल्या लेंथवर गोलंदाजी करताना समीर पाटील. 31 डिसेंबर आज यंगस्टर मुलांचा सण आहे. 31 डिसेंबर. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. लोअर चेंडू होता. बॉल बीट. आज 30 बस आहे. काय करू नका मित्रांनो. चांगला दिवस आहे. आता मात्र खालून उडवलाय हेलिकॉप्टर. पात्या नीटला घुमल्या नाही आणि एकच धाव. आता मात्र एसपी संघाची धाव संख्या 42. लॉस ऑफ 4 विकेट. गुड बॉलिंग. आणि आता मात्र जीतला परतावा लागतोय. किती धावा? 19 धावांवर जीत पाटील परतलाय पवेलियन मध्ये. कीपर मंगेश पाटील यांची चांगली अशी झेल. आता मात्र फलंदाजीसाठी भावेश पाटील वीर तानाजी बी संघाचा ओपनर तसेच वंडर बॉय ऑफ शिरूकपाडा. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय. बघूया हॅलो. आता मात्र भावेश पाटील वंडर बॉय ज्यांना मी नवीन नाव दिले आहे नवीन उपमा वंडर बॉय ऑफ शिरूकपाडा दापोडे वीर तानाजी बी संघाचा एक दांडगा असा खेळाडू. आता ते ओली जा ना नाव त्यांको नावरा. हॅलो. या 6 धावने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावफलकावर 48 धावा. समीर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सामन्याकडे पुन्हा एकदा फलंदाज भावेश. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 सेफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहतोय अगदी त्याच्या पुढ्यात हा झेल पडतोय आणि संधी होती फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल टी ए पाटील अँड कंपनी
विरुद्ध कल्पेश इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे, रेडी राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्तीनंतर एस पी प्रतिष्ठान संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 49 धावा 49. आणि शेवटचे षटक आता मध्ये हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघ नायक ज्ञानदेव पाटील स्वीकारतोय. शेवटचे षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. विखुरलेले क्षेत्ररक्षण सध्या पाहायला मिळते, अगदी दूरवर फैलावलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये त्यामध्ये या थर्ड मॅन पाहतोय आणि पॉइंट रिझन देखील पाहायला मिळतोय. ज्ञानदेव पाटील राईट मोर द स्टंप. इथे अगदी पायांवरचा चेंडू होता, इम्पॅक्ट एक्स्टनच्या बाहेर हलकासा अपील केला गेला होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला गेलेला आहे. दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावेसाठी प्रयत्न होता, मात्र तिसरी धाव घेतली जात नाही. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 51 50 क्रॉस देखील झालेले आहे. आपण पाहतोय 51 धाव धावफलकावर झलकले गेलेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे, ज्ञानदेव पाटील शेवटचे षटक घेऊन आलेले आहे. ज्ञानदेव पाटील शॉर्ट रनअपने आपण पाहतोय या गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र चेंडूला लॉब केलेले, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल मिडविकेटवरून सीमा बार षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 57 वर 57. आपण बघतोय चांगली टोटल 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. अवघड झेल सोडले गेले होते, मात्र हा कठीण झेल पकडताना आपण बघतोय सचिन. अवघड झेल होता आपण पाहतोय, कारण या अगोदर सोपे झेल ऑन साइडला त्याने सोडले होते, मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला झेल त्याने पकडलेला आहे. आणि फलंदाज बाद होतोय एस पी प्रतिष्ठान या संघाचा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने एक आपण टॉस साठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. टी ए पाटील अँड कंपनी आणि कल्पेश इंटरप्राइजेस पुढील सामना असणार आहे. आणि त्यानंतर ओमसाई ढाबा विपक्ष आनंद एंटरप्राइजेस. न्यू बॅटर प्रणय. इनसाइड आउट सुरेख फटका, आणि इथे मात्र पॉइंटला भेदलेलं आहे. चिनू निघून जाईल डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. सचिन हे आपण पाहू शकता, अंदाज बांधता आलेला नाही सचिन याला. आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 63 वर पोहोचते 63. डेंजर झोन मध्ये खरं तर धावसंख्येने प्रवेश केलेला आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गास्थ आहे. 5-5 षटकांचा सामना आहे. 5वं षटक स्वतः संघ नाही गाजवतोय ज्ञानदेव पाटील. स्ट्रेटरचा फटका स्वतःच्या फौजमध्ये चांगली क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होतोय एस पी प्रतिष्ठान या संघाचा. स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या इनिंग मध्ये एस पी प्रतिष्ठान संघाने आपल्या धावफलक धावा जोडलेल्या त्या
63 आणि 64 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये केला जाईल. टी ए पाटील अँड कंपनी आणि कल्पिश एंटरप्राइजेस या दोन संघामधील पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघ नाही का आपण टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये या. ज्यांचे ड्रीम नक्कीच काही दिवसापूर्वीच पूर्ण झालेले आहेत. ड्रीम 11 विनर आपण बघतोय. तब्बल 27 लाख नक्कीच ज्या काही आदेश पाटील यांनी जिंकले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर टॉससाठी या. धीरज पाटील संघ नाही का आपण टॉससाठी या. टॉस केला जाईल. जास्त वेळ आपण घेणार नाहीत. ड्रीम 11 विनर आपण पाहतोय ज्यांचं ड्रीम पूर्ण झालेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आदेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. दापोडे प्रीमियर लीग कल्पेश इंडोबाजी संघाने टॉस जिंकलेले. आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. बॉलिंग करणार आहे. प्रथम गोलंदाजी करणार आहेत. तर घेऊन जातो मी या टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. क्या बात आहे. रन मशीन ऑफ दापोडे सध्या सांगली इथे आहेत. दिनेश पाटील कबड्डीपट्टू देखील आहेत आणि या क्रिकेट देखील नक्कीच कबड्डी खेळण्यासाठी ते गेलेले आहेत. आणि या कुमार गटातून नक्कीच ते तिथे प्रतिनिधित्व करणार आहेत आपल्या संघाचं कबड्डी संघाकडून. आणि ते तिथून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत सांगली येथून. आणि सांगली इथून त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या नक्कीच ते ऑनलाईन आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच उपाध्यक्ष 40+ नीलम नाईक सरांकडून देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आव्हान जे ठेवले गेलेले आहे ते 64 धावांचा. या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. आव्हान 64 धावांचा आणि आव्हान 64 लक्षाचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघाकडून सर्वजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्ञानदेव आणि त्याच्या समेत सचिन सर्वजणच करणार आहेत. खरं तर पाश्चिमात्य संस्कृती आपण बघतोय या इंग्रजी महिना. खरं तर मराठी या महिन्यांची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. मात्र आता पाश्चिमात्य संस्कृती खरं तर सगळीकडे जोपासली जाते आणि त्याला आपण देखील अपवाद नाहीत. तर बोलू आपण सामन्याकडे. चिंतामण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज ज्ञानदेव पाटील. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनला तंबूचा रस्ता दाखवला. खरं तर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी चांगले मित्र आहेत. मात्र मैदानामध्ये मैत्री चालत नाही हे आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय चिंतामण पाटील ज्ञानदेव पाटील यांचा.
अवस्था दाखवलेली आहे. न्यू बॅटरचा मात्र मैदानामध्ये येतोय धनंजय. एक मोठं तगडं आव्हान खरं तर दिलं गेलेलं आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. तब्बल आपण पाहतोय या 64 धावांचं. इथे मात्र कार्पेचे सहारे चेंडू टोललेला आहे पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धनंजय ऑफ द मार्क आणि अकाउंट ओपन होते साई श्रद्धा या संघाचं. स्कोररच्या भूमिकेमध्ये मॅन ॲट गोल्डन फिंगर कारिवली आपण बघूया विशाल नाईक. चांगली कामगिरी नक्कीच गुणलेखकाची त्यांची पाहायला मिळते आणि या लेखकाला खरं तर समालोचकाच्या पाठीचा कणा देखील संबोधला जातोय. इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल कव्हर रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. आपण बघूया सचिनच्या बॅट मधून सचिन आला रे आला आणि चेंडू सीमाश्वर गेला. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गॅप मधून व्हॉट अ शॉट. अगदी सुईमधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पहिला फटका स्क्वेअर कट आणि त्यानंतर आपण पाहतोय कवडरायचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून पाठवलेला आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. चौकारामध्ये डील करताना सध्या सचिन हा फलंदाज. इथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूर आणि या सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना सचिन संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 13 धावा. चौकारांची हॅट्रिक पावलांचा वापर यावेळी मात्र फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कव्हर रिजन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज सचिन पाटील याचा खेळ. पाहायला मिळतोय मंगेश. पहिल्या षटकात समाप्तीनंतर सुरुवात चांगली पाहायला मिळते. 13 ही धावा धावपलीकडे झळकल्या गेल्यात आणि त्यामध्ये 12 धावांचा वाटा सचिन याचा राहिलेला मात्र तो बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय या इनफिल्डच्या वरून अगदी मिडअपच्या डोक्यावरून हा चेंडू रोवलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या वाढते पोहोचते ती 15 वर. आव्हान येते 64 धावांचं. 64 लक्षाचा पाठला करताना साई श्रद्धा हा संघ.
या 2 धावा फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावीने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. आव्हान ते 64 धावांचं आपण पाहतोय. एक मोठं आव्हान एस पी प्रतिष्ठान संघाने या साई श्रद्धा ट्रान्सपोर्टच्या संघासमोर उभं केलेलं आहे. आतापर्यंत 2 सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही विकेट चिंतामण यांनी या पहिल्या षटकामध्ये घेतले होते. देवानंद बॉलिंग ट्रॅकवर. वाईड यॉर्कर. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17. दुसरं षटक मार्गस्थ असताना देवानंद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षणापासून दूर आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जाईल. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 19 धावा. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस फक्त दिशा दिली एक कव्हरला फिल्डर तुम्ही पाहता. दुसरीचा प्रयत्न. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 21. षटकातील शेवटचा बॉल. 64चं भलं मोठं लक्ष पार करायचं आहे या 5 षटकामध्ये उत्तरार्धामध्ये. नेक्स्ट मॅच टी ए पाटील त्यांना फाईट करणार आहे कल्पेश इंटरप्राइजेस. उडवलाय जेलची शक्यता. नोमॅन स्लाइस मध्ये 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल. तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जातीये. 3 धावा. 3 ना. आणि 3 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं जात आहे दुसरा. 64चं लक्ष धावा धावफलकावरती 12च्या सरासरीनं 24. आणि आता आवश्यकता असणार आहे येणाऱ्या बॉल 18 मध्ये 40 धावेची गरज. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक समधुर संगीत. मध्ये 40. प्रणयला बॉलिंग ट्रॅक वरती आणि रन आउटच्या स्वरूपात विकेट केली आहे.
राकेश पाटील मैदानामध्ये आला 5व्या क्रमांकावरती 64 बलमोठं लक्ष या षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचला बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे वेगाने आला चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला नाही इथे कलेक्टिंग थोडी खराब राहिली फिल्डर तिकडे तुम्ही पाहिलं आर्यन पाटील जे प्रितेश पाटीलचे छोटे बंधू आहेत 2 स्कोर 27 वरती स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय सुभाजी धुमाळ सराणा स्कोरर देखील ते करू शकतात कारण की स्कोरबुक देखील त्यांचा तुम्ही पाहताय कौशल कलेक्शन आणि या षटकातील पुढचा बॉल लाईन इथे चांगल्या कौशल क्रिएशन चांगलं स्कोरबुक आणि साधं सोपं स्कोरबुक त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला कुरिअरने ते येऊन जाईल फ्री होम डिलिव्हरी आमचे सुभाजी धुमाल सर आणि ते आता स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत आडव्या बॅटनं पॉवर बॅक बॉल चालला स्क्वेअर लाईक सीमा पार आउट ऑफ दी सीमा पार षटकार धावा धावलकावरती 33 वरती षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला तरी बॉल मागे चाला लॉंग स्टॉप सीमा रेषा पार स्वर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पारिस्ताला सलामी देणारा हा एक आणखीन एक चौकार चार चौकाराच्या बरोबरीने धावा धावफलकावरती 37 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल मोठा फटका करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये आणि अशा रीतीने षटक क्रमांक 30 संपलं धावा धावफलकावरती 64चं लक्ष 37 धावा धावफलकावरती आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 ची गरज दिसते
षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला फटक्याला बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर नितीनला तुम्ही पाहता यांनी इथे फलंदाज बाद. सदोतीस धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल उडवला बॉलला बॉल चाला लॉंग ऑफला फिल्डर तुम्ही नितीनला पाहताय चांगली फिल्डिंग दुसरीचा प्रयत्न चालू आहे दुसरी धाव देखील पूर्ण. नक्कीच आपण दुपारच्या सत्रामध्ये जेवणाचा देखील लाभ घेतला. चांगलं जेवण टेस्टी आणि स्वादिष्ट तुम्ही नक्कीच ज्यांनी नसेल लाभ घेतला त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा. खूप चांगलं जेवण आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. मंडप डेकोरेटर्स आमचे जितू देखील आमच्या सोबत आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. ते भगत देखील आहेत. आपलं देखील स्वागत करू. स्वतःच्या बॉलरमध्ये चांगली बॉलिंग इथे रन आउट. विकेट मिळते दीनानाथ पाटीलची महत्वपूर्ण ती मात्र रनआउटच्या रूपात विकेटचं पतन. उडवला बॉलला झेलची शक्यता आणि ते लॉंग ऑनचा फिल्डर प्रविष्ट फकलाय झेल संपला. राकेश पाटील साखील विकेट बदन. मनोजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सतीश सतीश आला मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल 23 बॉल आहे. पडल्यानंतर विकेट किपर शातामध्ये हे षटक महत्वाचं होतं. ते मात्र चिंतामणचं तुम्ही पाहता काय बॉलिंग आहे. जबरदस्त गोलंदाजी. कंपॅक्टिंग षटक. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. या षटकातील 7-24 समीकरण. आडव्या बॅटनं खेचला बॉल चालला
लॉंग ऑनला फिल्डर तुम्ही पाहता एक केली आहे पुन्हा दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण आणि आता समीकरण असणार आहे बॉल शिल्लक 6 मध्ये 22 आवश्यकता तोपर्यंत देऊया डीजेला संधी ऐकूयात एक संगीत येणारे समीकरण तुम्ही पाहता 12 मध्ये 27 करायच्या होत्या अवघ्या 5 धावेचं षटक फेकलं चिंतामण पाटीलचे 40+ होते रेग्युलर जे क्रिकेटर होते त्यांच्या समोर एवढी चांगली गोलंदाजी केली की जखडून ठेवलं चिंतामण पाटीलनं आणि आता मात्र तुम्ही पाहताय 6 मध्ये 22 बनू शकतात चरण पाटील मात्र याच क्रीडा नगरीमध्ये ते सराव देखील करतायत सर्वजण चरण पाटीलला ही मॅच जिंकवायची आता संधी हिरो बनण्याची या मॅच मध्ये 6-22 समीकरण मोठे फटके मारावे लागतील चरण पाटील खेळण्यासाठी सज्ज झाला आडव्या बॅटनं उडवला या बॉलला एक धाव तर केली आहे दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट थ्रो देखील तेवढा चांगला आला आणि अशा रीतीने बघा पाणी लगेचच क्रॅम थोडा आला असावा जरूर कुमारला
आडव्या पाठनं केसला झेलची शक्यता चिंतामण पाटील त्यांच्याकडनं चुकी होणार नाही पकडला झेल विकेटचं बटन फलंदाज बाद समीर आला बॅटिंगसाठी षटकातील पुढचा बॉल लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 45 4 बॉल 19 ची गरज होऊ शकतात 19 धावा 4 मध्ये उडवला बॉल झेलची शक्यता फिल्डर कोणता नाहीये नोमॅन्स लाईन्स मध्ये जोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि आता समीकरण 3 बॉल 17 ची गरज तिन्ही बॉल सीमा रेषेच्या बाहेरच मारावे लागतील या राजनजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत मॅच आता महत्वाची आहे कल्पेश एंटरप्राइजेस त्यांना फाईट करणारे टी ए पाटील या दोन्ही टीम साठी आणि त्याच्यानंतर मॅच ओम साई डाबा आणि त्यांना फाईट करणारे आनंद एंटरप्राइजेस षटकातील पुढचा बॉल उडवला बॉल नोमॅन्स लाईन्स मध्ये तोपर्यंत एकच धाव आणि आता समीकरण 2 बॉल आणि 16 धावेची गरज फुलटॉस केलाय आणि रिव्ह्यू घेतलाय नो साठी चला लगेच आमचं तिसरे पंच अतुल सर हाईट फॅक्टर चेक केली जाईल कमरेच्या वरती बॉल आहे का सतीशच्या बॅट मध्ये षटकार पेर 1 बॉल 10 धावेची गरज एखादा चमत्कार एखादा पराक्रम घडला तर मॅच होऊ शकते 1 बॉल 10 ची गरज हा जर नो बॉल आला असता मग काय 2 मध्ये 9 आले असत्या 1 मध्ये 10 ची गरज षटकातील पुढचा बॉल आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकली आहे टीम एस पी प्रतिष्ठान संघानं खूप खूप अभिनंदन हार्ड लक साही श्रद्धा ट्रान्सपोर्ट तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप शुभेच्छा
या देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली तो चिंतामण पाटील मॅन ऑफ द मॅच. या चिंतामण पाटील जीतनं बॅटिंग देखील चांगली केली. जीतच्या 19 होत्या पण विकेट खूप महत्वाचे होते आणि ते विकेट महत्वाच्या क्षणाला चिंतामण पाटीलनं काढल्यात आणि त्याला देणार आहोत मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी.